नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर अशातच मी आता तुमच्या लाडक्या कलाकारांच्या घरी आलेली आहे। त्यांच्या घरचा बाप्पाचा थाट कसा असतो ते आता आपण पाहणार आहोत। तर आता मी आहे अभिनेता शशांक केतकरच्या काकांच्या घरी आलेली आहे। शशांक आणि दीक्षा, तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू सो मच। थँक्यू। नमस्कार, लोकशाही मराठीच्या संपूर्ण टीमला आणि सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून, दीक्षाकडून आणि केतकर परिवाराकडून अनेक अनेक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। खूप छान वर्णन पहिल्यांदा आधी केलंस, त्यासाठी थँक्यू सो मच। काकाच्या घरी तुम्ही आलेला आहात आणि आमच्याकडची मूर्ती ही जसं तू म्हणालीस की थाट हा दरवर्षी असतो। 1.5 वर्षाचा गणपती आहे, पण गेली अनेक वर्ष हीच मूर्ती याच आकाराची अशीच एकाच ठिकाणाहून आणतो। साधारण किती वर्षांची परंपरा आहे तुमची गणपती? मला काल माझे आजोबा म्हणाले 70 वर्षाची ही परंपरा आहे। या आजोबांकडे, ज्या काकाकडे आता आलोय त्याचे वडील, तर त्या आजोबांकडे गेल्या 70 वर्षापासून गणपती आम्ही इथे बसवतो। 1.5 दिवसाचा गणपती आहे आणि आता आरास करण्याची सगळी जबाबदारी वहिनीने घेतलेली आहे। तर या वर्षीची आरास म्हणजे इको फ्रेंडली एक देऊळ तिनं कार्डबोर्डचं तयार केलेलं आहे। सो खूप छान थाट असतो, खूप छान आनंदात उत्साहात आम्ही आरत्या म्हणतो, खूप काय काय वेगवेगळे पदार्थ होतात घरात, धमाल असते। बाहेर खूप छान मोठी रांगोळी काढलेली आहे, सो अशी मज्जा असते घरात। बरं, आताच तू म्हणालास की वहिनी हा सगळा आरास करते असते, तर तुमचा किती सहभाग असतो? तुम्ही किती लगबग करता यासाठी, किती तयारी असते यासाठी? दुर्दैवाने मला येता येत नाही हे सगळं खरं करायला। आवडीचं काम आहे, हे खूप आवडतं, पण मला या मदतीसाठी काही येता येत नाही। पुढच्या वर्षी माझा तोही प्रयत्न असेल की जरा आणखीन 1-2-4 दिवस आधी सुट्टी काढून याही तयारीसाठी जर आलो तर थोडंसं यातही आपलं योगदान। दीक्षा, तुझा काय सहभाग असतो? मी पुणे, मुंबई असं सगळीकडे असल्यामुळे अगेन मी असं फिजिकली येऊन मदत नाही करू शकत, पण मानसी वहिनी आमचा एक ग्रुप आहे गणपती असा व्हॉट्सअपचा, त्याच्यावर आणि मग त्याच्यावरती पाठवते की यावर्षी हे वाटतंय, ही कॉन्सेप्ट करूया। सो वी ऑल आर अपडेटेड की काय आयडियाज आहेत, आणि मग आम्ही पण ऑफकोर्स सांगतो की काय कसं करू शकतो यावर्षी, पण ती करते मेनली। सो द क्रेडिट गोज टू हर, काका आणि आमचा कझिन अजय। मला सांग, आता ऋग्वेद एंट्री झाली आहे ऋग्वेदची फॅमिलीमध्ये, आता जवळजवळ 4 वर्षांचा होईल ना, तर त्याचा काय सहभाग असतो? किती लुडबुड असते त्याची? कारण लहान मुलं म्हणजे खूप क्यूट असतात, त्यांचं कसं भरपूर म्हणजे त्या एकतर तो देवभोळा आहे, चांगल्या अर्थी देवभोळा आहे, म्हणजे त्याला प्रचंड प्रेम आहे प्रत्येक देवावर, खूप क्युरिओसिटी आहे त्याच्या मनामध्ये। अनेक पुस्तकं तो सतत चालत असतो, प्रत्येक देवाविषयी तो काही ना काहीतरी विचारत असतो। आणि मी मागेही एकानं असं सांगितलं होतं आणि मी पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की त्याच्या मनात एक जो कॉन्सेप्ट आहे देवाबद्दलचा, तो इतका कमालीचा आहे आणि तो अगदी मोठ्यांनी आणि जगातल्या प्रत्येकानी आत्मसात करायला हवा। त्याला तो गणपती बाप्पा असं म्हणतो आपण, तो हा गणपती बाप्पा। आमच्या घराजवळ एक चर्च होतं, तिथे त्याला आम्ही सांगितलं की इथे जीजस असतो, तर त्यांनी स्वतःच नाव ठेवलं की हा जीजस बाप्पा। आणि थोडंसं लांब गेल्यानंतर एक मस्जिद सुद्धा होती, तिथे आम्ही सांगितलं की इथे एक अल्ला नावाचा देव असतो, तर त्यांनीच स्वतः नाव दिलं की तो अल्ला बाप्पा। तर एक गणपती बाप्पा, एक जीजस बाप्पा आणि एक अल्ला बाप्पा। त्याच्या लेखी ते तिन्ही बाप्पा आहेत। आणि हा जो निरागसपणा आहे, ही जी ऑनेस्टी आहे, ही जी प्युरिटी आहे लहान मुलांच्या मनातली, ती मला असं वाटतं की जेव्हा आपण मोठी माणसं ती घेऊ तेव्हा बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, जगणं सोपं होईल, आणि हे होणं गरजेचं आहे। नक्कीच, थँक्यू सो मच। तुम्ही दोघांनी छान मला घरी इन्व्हाइट केलं, छान बाप्पाचं दर्शन झालं आणि छान सगळ्या आठवणी सांगितल्या। फक्त जाता जाता एकदा गणपती बाप्पाचा आपण गजर करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।